या घरातनं जर कोणी जाणार असेल तर तो प्रीतम. जरी प्रीतम माझा मुलगा असला तरी कुठल्याही मुलीवर अन्याय होताना मी बघू शकत नाही. प्रीतम सर, जेवून घ्या. नको पारू, भूक नाही आणि इच्छा पण नाही. प्रीतम सर, हे बघा, समध्या गोष्टी एकीकडं आणि पोट एकीकडं. मला काय बी ऐकायचं नाही. तुम्ही गप गुमान जेवून घ्या. मी काय म्हणतो, प्रीतम बाबा आपल्या घरातलं जेवतील का? बा, अगं मोठी माणसं आहेत ती. काय बोलतोयस तू? गप ना जरा. प्रीतम सर, तुम्ही तुमच्याच घरात आहात असं समजा. आम्ही तुमची माणसं आहोत. आणि हे बघा, समध्या गोष्टी नीट होईपर्यंत तुम्ही इकडेच राहायचं आहे, समजलं? इथलं कुठं बी जायचं नाही. पारू, उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास ना. आता आणि आई जर चिडली तर ती तुम्हालाच ओरडणार. प्रीतम सर नाही चिडणार, त्या नाही काही बोलणार. पण विश्वास ठेवा, देवी आईंना माहित आहे की तुम्ही तुमच्या मामाच्या घरात आहात. वय वय. आणि प्रीतम बाबा, तुम्ही आणि आदित्य बाबा जेव्हा पहिल्यांदा मला तुम्ही मामा म्हणलं ना, तेव्हा आईला मॅडम मला म्हणाले, मारुती आता हे दोघही तुझे भाचे आहेत. एक तो दिवस आणि आज यो दिवस. तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. माझं इमान मला सांगतंय ना, मी तुमच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. आणि तुम्ही काळजी करू नका. आईला मॅडमचा तुमच्यावरचा राग आहे ना, लवकर निवळल. मामा, आईने मला शिक्षा केली आहे ना, त्याचं मला काही नाही वाटत. जर मोनिका जे सांगते ते खरं असेल तर मी दोषी आहेच. या सगळ्यात मी प्रियाला हर्ट केलं. मी तिला कसं फेस करू? प्रीतम सर,